माझी मालकीण 23 वर्षाची कुवारी मुलगी होती. तिच्या घरात दुसरे कोणीच नव्हते. ती एकटीच राहायची. एक दिवस माझ्या मालकिणीने मला आंघोळ करताना बघितलं आणि त्यानंतर तिच्या मनात काय चालू होतं ते मला समजलं नाही. कारण एका रात्री माझी मालकीण मला म्हणाली की मी तुला महिन्याला 25,000च्या जागी 50,000 देईल, पण त्यासाठी तुला रोज रात्री माझ्या रूममध्ये येऊन माझ्यासोबत. माझं नाव प्रकाश आहे आणि मी एका खेडेगावात राहणारा होतो. काही महिन्यातच कामानिमित्त शहरात आलो होतो. माझं लग्न झालं होतं आणि माझी बायको गावीच राहत होती. मी शहरात येऊन छोटं मोठं मजुरीचं काम करायचो. तसा मी दिसायला तर धडधाकट होतो, पण शिक्षण कमी असल्यामुळे मी हे छोटे मोठे मजुरीचे काम करत होतो. एक दिवस संध्याकाळी मी कामावरून घरी जात असताना मला बस स्टॉपवर एक सुंदर तरुण मुलगी दिसली. गाड्या वेगाने येत जात होत्या. त्या मुलीला बघून मला असे वाटले की बहुतेक ती कुणाची तरी वाट बघत असेल. पण दुसऱ्याच क्षणी ती मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की माझी गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लावली आहे आणि मला हा रस्ता क्रॉस करण्याची जरा भीती वाटते, म्हणून प्लीज तुम्ही माझी रस्ता क्रॉस करायला मदत कराल का? आता या मजुराची मदत एवढी सुंदर तरुणी मागत आहे म्हटल्यावर मी नाही कसं म्हणणार. मी क्षणातच त्या मुलीला मदत करायला होकार दिला. तेव्हा तिने न लाजता माझा हात पकडला. मी तिला सुखरूप रस्ता ओलांडून दिला आणि तिला तिच्या गाडीजवळ सोडून मी तिथून निघू लागलो. तेव्हा त्या तरुणीने मला थांबवलं आणि मला माझं नाव विचारलं आणि मी काय काम करतो तेही विचारलं. माझ्या कामाबद्दल मी तिला सांगितलं तर तिने मला माझा पगार पण विचारला. मी तिला सांगितले की मी महिन्याचे 25,000 रुपये कमावतो. यावर ती मुलगी मला म्हणाली की मी तुला महिन्याचे 50,000 रुपये देईन आणि राहायला चांगली जागाही देईन, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत माझ्या घरी घरगडी म्हणून कामाला ठेवेन. तू या कामासाठी तयार असशील तर मी आत्ताच तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. त्या मुलीच्या बोलण्यावर मी काही वेळ विचार केला की असंही मी महिन्याचे 25,000 कमावतो आणि तेही एवढं कष्ट काम करून, आणि त्यातूनही मला पैसे घरी पाठवावे लागतात. एवढ्या कमी पगारात माझं काही भागतही नव्हतं आणि इथे तर फक्त घरातले काम करण्याचेच मला महिन्याचे 50,000 रुपये मिळणार होते. एवढी चांगली ऑफर मी काय दुसरं कुणीही जाऊ दिली नसती. तेव्हा मी जास्त काहीच विचार न करता त्या मॅडम सोबत जायला लगेचच होकार दिला. घरी पोहोचताच त्यांनी मला सर्वात अगोदर माझी राहण्याची खोली दाखवली. त्यांचं घर तर खूपच मोठं होतं आणि त्यांच्या घरात एकापेक्षा एक मोठमोठ्या मौल्यवान वस्तू होत्या. पण त्या एवढ्या मोठ्या घरात त्या एकट्याच राहायच्या. माझ्या या मालकीणबाईचं नाव प्रिया होतं. मग काही वेळाने त्यांनी मला घरातलं आणि किचन मधून सर्व काही काम समजावलं. मी शहरात आधीही एकटाच राहायचो, त्यामुळे मला स्वयंपाकापासून घरातील सर्व कामांची सवय झाली होती. म्हणून मी माझ्या या नवीन कामात खूप खुश होतो. माझ्या मालकीणबाई दिसायलाही आणि मनानेही खूप सुंदर होत्या. त्या मला अगदी घरातील सदस्यासारख्याच वागवायच्या. गेल्या काही महिन्यापासून मी माझ्या गावी गेलो नव्हतो. पहिल्यापेक्षा आता दुप्पट पैसे मी घरी पाठवत होतो, त्यामुळे माझ्या घरचेही खूप खुश असायचे. अधूनमधून मालकीणबाई मला त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जायच्या. त्या मालकीणबाईच्या घरात जिमही होती. मलाही व्यायामाची सवय होती, पण मी रोज माझ्या खोलीतच व्यायाम करायचो. माझ्या हातचं बनवलेलं जेवण मालकीणबाईला खूप आवडायचं. त्या नेहमीच माझं कौतुक करायच्या. एकदा त्या मला म्हणाल्या की तू असा नेमका कुठला व्यायाम करतोस की तू एवढा फिट दिसतोस? त्यावर मी म्हणालो, मॅडम, मी रोज माझ्या खोलीतच दंड बैठका मारतो. त्यावर मालकीणबाई म्हणाल्या की आपल्या घरातल्या जिम मध्ये मी ज्या वेळेला जाते त्या वेळेला तू पण येत जा. मी तुला तिथली मशीने कशी चालवायची ते शिकवेल, म्हणजे तू अजून तगडा होशील. मला हे जिम वगैरे असं काही माहीत नव्हतं, पण मालकीणबाईच्या म्हणण्याला मान देऊन मी जिम मध्ये जायचं ठरवलं. मग दुसऱ्या दिवसापासून मी मालकीणबाई सोबत जिम मध्ये जाऊ लागलो. मालकीणबाई मला सर्व काही हळूहळू शिकवत होत्या. जिम मध्ये असताना माझी मालकीणबाईवर नजर पडली तर मालकीणबाईंनी खूप छोटे कपडे घातले होते आणि त्यात त्या खूप सुंदर दिसत होत्या. आजपर्यंत मालकीणबाईंनी मला माझ्या परिवाराबद्दल काहीही विचारलं नव्हतं आणि मीही त्यांना कधी काही सांगितलं नव्हतं. असे दिवस जात होते. एक दिवस माझ्या खोलीतला बाथरूमचा नळच खराब झाला. त्याबद्दल मी मालकीणबाईंना सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या
की तू माझ्या रूममधील बाथरूममध्ये आंघोळ करून घे. तेव्हा मी माझे कपडे घेऊन त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळीला गेलो. मी आंघोळ करत असताना अचानक मालकीनबाई आत आल्या आणि मी त्या अवस्थेत होतो. मालकीनबाई आत येताच मी माझ्या अंगावर टॉवेल घेतला. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, अरे सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं की तू इथे आंघोळ करतोय म्हणून. असं म्हणत त्या पटकन नजर फिरवून तिथून निघून गेल्या. मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा तर मालकीनबाई माझ्याकडे एकटक बघत सारख्या गालात हसत होत्या. त्या दिवशी त्यांना नेमकं काय झालं होतं ते मला काहीच कळत नव्हतं. त्या रात्री मालकीनबाईंनी मला एक नवीन ड्रेस आणि एक स्प्रे आणून दिला. त्या मला म्हणाल्या की आज तू तुझ्या खोलीला लॉक कर आणि माझ्या रूममध्ये ये. मग रात्री जेवण झाल्यावर मी मालकीनबाईच्या रूममध्ये गेलो. तेव्हा त्या रूममध्ये संपूर्ण अंधार होता. आत जाताच मालकीनबाई माझ्या जवळ आल्या. अंधारामुळे त्या मला काही दिसत नव्हत्या, पण त्यांचा आवाज मला येत होता. मालकीनबाईंनी माझा हात पकडून मला त्यांच्या बेडवर बसवलं आणि त्या माझ्या मांडीवरून हात फिरवू लागल्या. मला त्यांच्या मनात काय होतं ते काही कळत नव्हतं, पण मला ते सर्व योग्य वाटत नव्हतं. मालकीनबाई जशा माझ्या जास्त जवळ येऊ लागल्या तसा मी त्यांच्यापासून लांब झालो, कारण मला ती गोष्ट काही बरोबर वाटत नव्हती. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, प्रकाश, आज माझा एवढ्या वर्षाचा एकटेपणा तुला दूर करावाच लागेल आणि मला माहिती आहे की तू पण मला नकार देणार नाहीस, कारण तुझ्याही डोळ्यात मी माझ्याबद्दलची ओढ पाहिली आहे. मी पुढे काही बोलणार तोच मालकीनबाई माझ्या तोंडावर हात ठेवला आणि पुढे मग त्या रात्री आमच्यात ते झालं जे कदाचित व्हायला नको होतं. मीही कसा त्यात बुडालो ते मलाही कळलं नाही आणि मला दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग आली. जेव्हा मी सकाळी उठून बघितले तेव्हा माझ्या शेजारी कुणीच नव्हतं. माझं डोकं मला अगदी जड झाल्यासारखं वाटत होतं. मालकीनबाई मला कुठेही दिसत नव्हत्या. मी बाहेर आलो तेव्हा मालकीनबाई नाश्ता करत बसल्या होत्या. मी त्यांना म्हणालो की मॅडम, मला माफ करा. रात्री आपल्यात काय झालं मलाही काही नीट आठवत नाहीये, पण जे झालं ते खूप चुकीचं झालं. त्यासाठी मला माफ करा. मी हे बोलत असताना मालकीनबाई हसल्या आणि म्हणाल्या, रात्री जे झालं ते तू इथेच विसर आणि जा. तुझे घरातील काम आवरायला घे. मला रात्रीचं एवढं काही आठवत नव्हतं, पण मालकीनबाईंना जराही काही कसं वाटत नव्हतं हे मला समजत नव्हतं. मग मीही त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो. आजही मालकीनबाईंनी रात्री मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं होतं आणि त्या म्हणाल्या की मी तुला जो स्प्रे दिला आहे तोच मारून ये, मला त्याचा सुगंध आवडतो. पुन्हा त्या रात्री मी मालकीनबाईच्या रूममध्ये गेलो. आजही त्यांच्या रूममध्ये संपूर्ण अंधार होता. पुढील काही दिवस असंच चाललं. मालकीनबाई रोज मला त्यांच्या रूममध्ये बोलवायच्या. मी पण कुठे ना कुठे मालकीनबाईच्या सुंदरतेचा मोहात पडलो होतो. आता मालकीनबाई मला त्यांच्या रूममध्ये झोपवू लागल्या होत्या. असंच एक दिवस मध्यरात्री अचानक मला जाग आली आणि तेव्हा मी मालकीनबाईच्या रूममध्येच होतो. अंधारामुळे मला काही दिसत नव्हतं. मला पाणी पिण्यासाठी जायचं होतं, म्हणून मी माझ्या शेजारी असलेला नाईट लॅम्प लावला आणि तेव्हा माझी नजर माझ्या बेडवर माझ्या सोबत असलेल्या व्यक्तीवर पडली आणि त्या व्यक्तीला बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या माझ्या मालकीनबाई प्रिया नव्हत्या. माझ्या शेजारी कोणी दुसरी स्त्री झोपली होती आणि यापूर्वी त्या महिलेला मी कधीही बघितलं नव्हतं आणि ना मी तिला ओळखत होतो. त्या महिलेचे कपडे विस्कटलेले होते. मला काहीच समजत नव्हतं की माझ्याकडून हे सर्व काय झालं ते. मी कोणत्या बाईसोबत हे काय कार्य करून बसलो मला काही समजत नव्हतं. मला वाटलं आता ही बाई मला पोलिसात देणार, म्हणून मी शांतपणे त्या रूममधून निघालो आणि माझ्या खोलीत जाऊ लागलो. तेवढ्यात मला मागून प्रकाश असा आवाज आला. मी मागे वळून बघितलं तर त्या माझ्या मालकीनबाई प्रिया होत्या. मी त्यांना बघताच त्यांना म्हणालो की मॅडम तुम्ही? पण बेडरूममध्ये तर कुणीतरी दुसरीच बाई आहे. रूममध्ये जी बाई आहे मी तिला ओळखतही नाही आणि मी तिच्यासोबत काहीही केलं नाहीये. यावर माझी मालकीनबाई म्हणाल्या, प्रकाश, अरे तू असं कसं बोलू शकतोस की तू त्या रूममध्ये असलेल्या बाईसोबत काहीही केलं नाही ते? या गोष्टीचा तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? बरं, तुझ्याकडे नसलं तरी माझ्याकडे प्रूफ आहे. हे बघ, तू बाप होणार आहेस. मध्ये जी मुलगी झोपली आहे तिच्या होणाऱ्या बाळाचा तू बाप आहेस. तू तिच्यासोबत हे सर्व काय करून बसलास? मालकीनबाईंनी
असं बोलून मला प्रेग्नेन्सीची किट दाखवली. तेव्हा मी मालकीनबाईंना म्हणालो, मॅडम, मी त्या महिलेला नाही ओळखत. मी एक विवाहित माणूस आहे. गावाकडे माझी बायको आहे. तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुमची पोलिसात कंप्लेंट करेन. मी असं बोलताच मालकीनबाईंनी मला माझे त्या मुलीसोबत असलेले काही फोटो दाखवले. मालकीनबाईंनी धोक्याने माझे त्या महिलेसोबत फोटो काढले होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्यासोबत रोज बेडरूममध्ये असायच्या, मग अशी अचानक दुसरी महिला कशी आली? तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या की रोज तुझ्यासोबत रूममध्ये मी नसायचे. मी फक्त काही वेळ असायचे. माझ्यासोबत रूममध्ये माझी ती मैत्रीण पण असायची. लाईट बंद असल्यामुळे तू बघू शकला नाहीस की आत मी आहे की कोणी दुसरी महिला. तू माझ्या सुंदरतेला भाळून माझ्या प्रेमात पडलास आणि हे मी तुझ्या नजरेवरून ओळखले होते. माझं लग्न झालं आहे आणि माझा नवरा परदेशात असतो आणि जी रूममध्ये आहे ती माझी मैत्रीण आहे. ती खूप श्रीमंत आहे, पण तिला तिच्या नवऱ्याकडून मूल होऊ शकत नाही आणि तुला मी घरकामाच्या नावाखाली इथे आणलं जेणेकरून तू माझ्या मैत्रिणीची ही समस्या मिटवू शकशील. आणि तू जे दर महिन्याला पैसे घेतोस ना, ते मी नाही तर ती माझी मैत्रीणच तुला देत असते. त्यामुळे मला वाटलं की तुला तुझ्या मोबदला मिळाला आहे आणि जर तू आता पोलीस कंप्लेंट करण्याचा विचार करत असशील तर तू इथेच सोड. जर तू असं केलंस तर मी हे फोटो दाखवून हे सिद्ध करेल की तू माझ्या मैत्रिणीसोबत जबरदस्ती केली आहेस. त्यावेळी हे सर्व ऐकून तर माझ्यावरती जणू आभाळच कोसळलं होतं आणि मला माझीच लाज वाटू लागली होती. कारण कुठे ना कुठे मीही त्या गोष्टीसाठी माझी संमती दाखवली होती. मी जराही माझ्या बायकोचा विचार केला नाही आणि आज मी एवढ्या मोठ्या संकटात सापडलो होतो. नको त्या क्षणिक सुखासाठी मी आयुष्यभरासाठी हे ओझं माझ्या अंगावर ओढून घेतलं होतं. मी वेळीच समजायला हवं होतं की मालकीनबाई मला थोड्या घरकामासाठी एवढे पैसे कसे देईल. त्यात त्यांचा काहीतरी स्वार्थ नक्कीच असेल. पण पैशाकडे बघून हा विचार मी तेव्हा केला नाही. आता असंही माझ्याकडे करायला काही उरलं नव्हतं. म्हणून मी त्याच दिवशी त्या घरातलं काम सोडून कायमचाच माझ्या गावी निघून आलो आणि गावी येऊन छोटं मोठं काम करून माझं व माझ्या परिवाराचं पोट भरू लागलो. माझ्या घरी येण्याने माझी बायको पण खूप खुश होती. पण माझ्यासोबत शहरात काय झालं होतं हे मी कोणालाच सांगू शकत नव्हतो. पण ही एक अशी गोष्ट होती की ती माझ्या आयुष्यभर मनात टोचत राहणारी होती. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.